ईडीनं तेलंगणातील 29 जणांवर बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय, ज्यामध्ये 6 जणांची नावं ही दक्षिण चित्रपट उद्योगातील मोठ्या स्टार्सची आहेत। बाहुबली, भल्लाल देवफेम, राडा दगुपत्ती, विजय देवरकोंडा, प्रकाश राज, निधी अग्रवाल यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मियापूर इथले 32 वर्षीय व्यावसायिक फणींद्र शर्मा यांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण सुरू झालं। त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक तरुण आणि सामान्य लोक हे प्रसिद्ध चित्रपट कलाकारांद्वारे प्रमोट केल्या जाणाऱ्या या बेटिंग ॲप्समध्ये पैसे गुंतवतायत। तक्रारीनुसार हे ॲप मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संकटात टाकते। सायबराबाद पोलिसांनी 19 मार्च 2025 ला 25 सेलिब्रिटींविरुद्ध IPC, तेलंगणा गेमिंग कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमाखाली FIR दाखल केला होता। ईडीनं आता मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे प्रकरण पुढे नेलंय आणि या सेलिब्रिटींच्या प्रमोशनल पेमेंट्स, आर्थिक व्यवहार आणि कर रेकॉर्डची सुद्धा चौकशी सुरू केली आहे। पोलिसांचं म्हणणं काय आहे तर या ॲप्समध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार होतात, जे तरुणांना सहज कमाईचे आमिष दाखवून त्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान करतायत। तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीत हे प्रकरण वादाचं बनलंय। ईडीच्या या चौकशीमुळे या सेलिब्रिटींविरोधात दंड आणि कायदेशीर कारवाईचा धोका वाढलाय।